नमस्कार मंडळी, मी वैद्य सुवर्णा सोनारे चरपे। वसंत ऋतूचा सीझन चाललेला आहे। पोटामधील कफ पातळ झालेला आहे, त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, अंग पिळवटून येणे, पोटामध्ये मुरडा होणे यासारख्या तक्रारी आता जोर धरायला लागलेल्या आहे। माझ्यासमोर असलेली ही कंटकारी नावाची वनस्पती सध्या सर्वीकडे कुंपणाच्या बाजूला उपलब्ध आहे। या वनस्पतीच्या पंचांगाचा काढा घेतल्यानंतर श्वास व संस्थानावरची सूज कमी होते, पोटामधील आमाचं पाचन होतं। इतकंच नव्हे तर दमा, अस्थमा, ॲलर्जिक रायनायटिस या सर्व आजारांवर ही वात कफशामक औषधी अत्यंत उपयुक्त आहे। या वनस्पतीला असलेली फळे, या फळांचा आपण हिमोरॉइड्समध्ये धूपण केले असता किंवा कृमींमध्ये धूपण केले असता हिमोरॉइड्स आणि कृमी कमी होतात। इतकंच नव्हे तर अंग पिळवटून येत असेल तर या वनस्पतीचे चूर्ण अर्धा चमचा पोटात घेतल्यानंतर पोटातील आमाचं पाचन होऊन अंग ठणकणे हा प्रकार कमी होतो आणि ताप कमी होतो। धन्यवाद।